हॅलो सखीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। बालकिशोर वयीन मुलांच्या समस्या हा कार्यक्रम आपण हॅलो सखीच्या एका शनिवारी घेत असतो। त्याच्यातलाच हा एक विषय आहे आजचा, तो म्हणजे स्मरणशक्ती तंत्र आणि मंत्र। विचार करायला लागला ना तर स्मरणशक्ती ही गोष्ट अतिशय मजेदार असते। हे लहरी आणि असं अजब असं एक कॉम्बिनेशन आहे, असं एक सूत्र आहे, असं एक रसायन आहे। काही काही गोष्टी आपल्याला फोटोजेनिक मेमरी सारख्या लक्षात राहतात, काही गोष्टी मात्र 2 क्षणापूर्वी घडून सुद्धा आपण विसरून जातो। हे स्मरणशक्ती म्हणजे नेमकं काय असतं? मेंदू हा कसा आपण असं म्हणतो की माणसाच्या शरीरातलं मेंदू हे सगळ्यात गुंतागुंतीचं जर कुठलं केंद्रस्थान असेल तर तो मेंदू आहे। हा मेंदू म्हणजे नेमकं काय? मेंदू एखादी स्मरणशक्ती घेतो, एखादी घटना लक्षात ठेवतो आणि एखादी विसरतो। जेव्हा आपण असं म्हणतो की एखादी गोष्ट माझ्या स्मरणात आहे, त्याच वेळेला विस्मरणालाही तितकंच महत्त्व आहे। आज या सगळ्या गुंतागुंतीवरती आपण थोडासा चर्चा करायचा प्रयत्न करणार आहोत। विशेषतः मुलांच्या मध्ये हा जो स्मरणशक्तीचा प्रश्न असतो, काही वेळेला विसरणं आणि काही वेळेला लक्षात ठेवणं, हे नेमकं कशासाठी असतं, नेमकं कशामुळे होतं, ह्याचं मूळ कारण काय, हे जर शोधायचा प्रयत्न केला तर आधुनिक वैद्यकशास्त्राने जे काही आपल्याला दिलं आहे त्याचा उत्तम फायदा आपल्याला करून घेता येईल। आणि हाच ह्या कार्यक्रमाचा मागचा मूळ हेतू आहे। हे सगळं समजावून सांगायला आपल्याकडे आलेले आहेत, त्यांची आपण पटकन ओळख करून घेऊया। त्या आहेत डॉक्टर रमा मराठे। नमस्कार। 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 हॅलो सखीमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते। डॉक्टर मराठेंच्या बद्दल बोलायचं झालं तर मी असं म्हणेन की 2 तपाहून अधिक काळ त्यांनी वैद्यकशास्त्रामध्ये तर प्रगती केलेली आहेच। वैद्यकशास्त्रावर तर त्यांची पूर्णतः पकड आहे, पण त्याचबरोबर त्यांनी अनेक कार्यशाळा घेऊन लोकजागृती, जनजागृती, पालकांना आणि पाल्याला शिक्षित करणं, स्मरण होतं किंवा स्मरणशक्ती हा एक विषय झाला, पण अनेक विषयांच्या त्या कार्यशाळा घेतात। शोध, निबंध, प्रबंध ह्याच्यामध्येही त्यांना रस आहे। हे सगळं करत असतानाच अनेक वेळेला त्या पालकांना अनेक ठिकाणी मार्गदर्शकही ठरलेले आहेत। त्या स्वतः लेखिका आहेत, कवयित्री आहेत, पण आज आपण मात्र त्यांचं स्मरणशक्ती तंत्र आणि मंत्र या विषयावरती त्यांनी घेतलेलं जे काही संशोधन आहे, जे काही अनुभवांचं गाठोडं आहे, ते आपण उलगडायचा प्रयत्न करणार आहोत। डॉक्टर, पहिला प्रश्न नेहमी आपण जसं असं म्हणतो की आपण विषयात शिरायचं असेल तर स्मरणशक्ती तंत्र आणि मंत्र आजचा आपला हा विषय आहे। तर स्मरणशक्ती असं आपण म्हणतो त्यावेळेला त्याची अगदी अत्यंत सोपी, आम्हाला सगळ्यांना सर्वसामान्यांना समजणारी अशी आपण व्याख्या करू शकतो का? अनेक शास्त्रज्ञांनी स्मरणशक्तीच्या अनेक प्रकारे व्याख्या केल्या, तरीही सर्वसामान्यांना समजेल अशी साधी सोपी व्याख्या करण्याचा मी प्रयत्न करते। तर पंचेंद्रियांनी ग्रहण केलेल्या माहितीचे संकलन, साठवण आणि जरुरीप्रमाणे आठवण अशी आपल्याला साधी सोपी व्याख्या करता येईल। जी माहिती पंचेंद्रिय ग्रहण करतात त्याचं प्रोसेसिंग मेंदूमध्ये होतं आणि म्हणून मी संकलन हा शब्द वापरला। विशिष्ट प्रकारे संकलन केलं जातं, ती साठवली जाते आणि जरूर पडेल तेव्हा ती आठवता येणं, याला आपण स्मरणशक्ती म्हणतो। आता स्मरणशक्ती जसं म्हटलं आता आपण, तसं विस्मरण होतं म्हणजे नेमकं काय होतं की त्या पुसल्या जातात का? कारण 2 मिनिटापूर्वी घडलेली घटना सुद्धा आपण विसरू शकतो, नाही तर एक 10 वर्षापूर्वीचं सुद्धा तसंच्या तसं लक्षात राहतं। हे नक्की काय? एक लक्षात घ्या, स्मरणात खरोखर जग जगते। आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात राहतात म्हणूनच आपण जगू शकतो। याचा नेमका अनुभव किंवा याचं महत्व पटायचं असेल तर गजनी सिनेमाचं उदाहरण घ्या ना, की त्याची फक्त शॉर्ट टर्म मेमरी राहत होती आणि त्याच्यासाठी त्याला काय काय करावं लागतं, हे सगळं आपल्या बाबतीत सहज घडत असतं। स्मरण जसं महत्वाचं तसंच विस्मरण महत्वाचं। म्हणजे मेंदूमध्ये इतकी माहिती पंचेंद्रिय ग्रहण करीत असतात की त्याचा सेन्सरी ओव्हरलोड होईल जर आपण विसरलोच नाही। आता सगळा जर मेंदूमध्ये या माहितीचा गजबजाट झाला तर आवश्यक ती माहिती ठेवली जाणं आणि अनावश्यक ती विसरली जाणं हेही महत्वाचं आहे। आता आवश्यक काय अनावश्यक काय हे मेंदू ठरवतोच, पण तरीही विस्मरण किंवा विसरलं जाणं हा सुद्धा मेंदूच्या कार्याचाच एक भाग आहे। आणि जसं एखादं नाणं वर टाकलं
तर वर टाकायला शक्ती लागते, खाली पडण्यासाठी काही शक्ती लागत नाही. तसं विसरणं हे नैसर्गिक आहे. मग जर आपल्याला गोष्टी आठवणीत ठेवायच्या असतील तर त्या विशिष्ट प्रकारे स्मरणशक्तीचं शास्त्र वापरावं लागतं आणि ते आपल्याही कळत नकळत आपण वापरतच असतो. आता हे सगळं कळत नकळत नेमकं काय होतं तेच आज आपण समजून घेणार आहे. म्हणजे तिथे तंत्र चालू होतं थोडक्यात. एक तंत्र आहे, टेक्निक आहे. शेवटी कुठलीही गोष्ट करायची म्हटली तरी त्याला टेक्निक आहे. आता स्पर्धेच्या जमान्यामध्ये जेव्हा मुलं एक एक मार्कासाठी झुंजत असतात तेव्हा या सगळ्या टिकून राहायचं असेल तर स्मरणशक्तीचं शास्त्र आणि स्मरणशक्तीची तंत्रमंत्र ही आवर्जून शिकून घेणं आणि त्याचा योग्य उपयोग करणं अत्यावश्यक झालेलं आहे. स्मरणशक्तीमध्ये काही प्रकार आहेत का? हो, स्मरणशक्तीचे 3 प्रकार करता येतील. एक तर इन्स्टंट मेमरी म्हणजे क्षणिक स्मरणशक्ती असं म्हणूया. टेम्पररी मेमरी म्हणजे तात्कालिक स्मरणशक्ती. आणि परमनंट मेमरी म्हणजे कायमस्वरूपी स्मरणशक्ती. आपल्याला अशा अनेक गोष्टी आपल्या बाह्य मनात असतात, पण जोपर्यंत त्या टेम्पररी मेमरीतून परमनंट मेमरीमध्ये जात नाहीत तोपर्यंत त्या तशा लक्षात राहत नाहीत. तेव्हा हे सुद्धा लक्षात घेणं जरुरीचं आहे की आपल्या टेम्पररी मेमरीतनं त्या गोष्टी कायमस्वरूपी स्मरणशक्तीमध्ये रूपांतर करणं त्याचं. आणि ह्या सगळ्याबद्दल आपण आज शिकून घेणार आहोत. स्मरणशक्ती जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला जशा काही काही गोष्टी की हा अमुक एक मुलगा आहे तर तो विसरतोय किंवा त्याच्या लक्षात राहतोय, विसरतोय ह्याची काळजी सगळ्यात जास्ती असते. ह्या गोष्टी आई वडिलांना लक्षात येऊ शकतात कारण त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. कारण ही प्रोसेस चालू होते ती लहानपणापासून होते. स्मरणशक्ती किंवा मेंदूची वाढ ज्याला आपण म्हणतो त्याच्याशी त्याचा निश्चित संबंध असतो. तर हे सगळं जर विस्तृत करायचं असेल तर कसं करायला येईल? सर्वसाधारणपणे पालकांना ज्या समस्या सतावतात किंवा जाणवतात त्याचं दृश्य स्वरूप 3च प्रकारचं असतं. एक म्हणजे माझा मुलगा नीट अभ्यासच करत नाही, म्हणजे तो अभ्यास करत नाही. दुसरी गोष्ट त्याला अपेक्षेप्रमाणे गुण मिळत नाहीत किंवा मार्क मिळत नाहीत. आणि तिसरी त्याला येत असतं, हो तो अभ्यासही करतो पण परीक्षेत विसरतो. आता हे समोर दिसणारं हिमनगाचं फक्त 1 टोक आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता समस्या का निर्माण होतात? मुळात पालकांना दिसतं ते एवढंच दिसतं किंवा पालक आमच्याकडे येतात तेव्हा ह्याच समस्या निदान सांगत येतात. परंतु याचं खरं कारण आणि पालक त्याच्यासाठी करीत असलेले उपाय याच्यात जेव्हा तफावत निर्माण होते त्यावेळेला समस्या निर्माण होतात. पालक यासाठी 3च प्रकारचे उपाय करतात सर्वसाधारणपणे कुणीही. आता आम्ही मानसशास्त्र शिकलोय म्हणून, पण जर शिकलेलो नसेल तर कोणी पालक हेच करील की एक म्हणजे त्या मुलाच्या मागे लागणं, तू अभ्यास कर, त्याचा अभ्यासाचा वेळ वाढवणं, त्याला ट्युशन्स किंवा क्लासेसमध्ये गुंतवणं. आणि तिसरी गोष्ट राजूला शंखपुष्पीच्या बाटल्या त्याच्या तोंडात रित्या करणं किंवा काहीतरी डॉक्टरना सांगून की हे द्या ते द्या. तर स्वभावाला औषधे म्हणून मी पुस्तक लिहिलेलं आहे तर मला सांगतात ह्याच्या काय ते पहा हा चळवळ आहे, अभ्यास करत नाही, हा अभ्यास करील असं काहीतरी करून टाका. ती जादू वाटते त्यांना. हा, तर असं पालक हे 3च उपाय करतात आणि त्याची खरे कारण त्यांना माहीत नसल्यामुळं करतात. एक गोष्ट लक्षात घ्या की जगात कुठल्याही मुलाला आई वडिलांकडून ओरडून घ्यावं, अभ्यास करूच नाही, शिक्षकांकडून काहीतरी वाईट म्हणून घ्यावं, सगळ्या मुलांच्या समोर इन्सल्ट वगैरे करून घ्यावा असं काही कुणाला वाटत नसतं. आणि पालकांनाही असं काही वाटत नसतं की त्याचं पालकांना भलंच करायचं असतं, पण काय करायचं हे माहिती नसतं, अभ्यास कसा करायचा हे माहिती नसतं, त्यात इंटरेस्ट वाटत नाही म्हणून ती मुलं करत नाहीत. तर हे यासाठीच आपण स्मरणशक्तीचं शास्त्र थोडंसं समजून घेतलं तर पाण्याआधी चपला काढणं म्हणजे समस्या उद्भवण्याआधीच त्याची जर माहिती असेल तर आपण त्याचे उपाय करू. तर हे सगळं करता येणं सहज शक्य आहे. एवढं ज्ञान आता उपलब्ध आहे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या मानसशास्त्रीय कसोट्या आहेत आणि हे सगळं आता करता येतं. तर हा आत्ताचं जे जागतिकीकरण आहे ह्याचा केवढा तरी मोठा फायदा आहे. आता या ज्या समस्या उद्भवतात या साधारण विशिष्ट टप्प्यांवरच उद्भवतात. 4थी, 7वी, 10वी आणि 12वी लक्षात ठेवायला सोपं आहे. मात्र हे बौद्धिक विकासाचे टप्पे आहेत आणि या बौद्धिक विकासाच्या टप्प्यांवर या समस्या उद्भवतात. या 4 टप्प्यांची कारणं ही
संपूर्णता वेगवेगळी आहेत, त्यामुळे अर्थात त्याचे उपायही वेगळे होतात. तर साधारण 4थी पर्यंत काय होतं तर सगळीच मुलं हुशार वाटतात. एक तर त्याचा जो अभ्यासक्रम असतो म्हणजे 4थी पर्यंतचा अभ्यासक्रम तो अत्यंत कमी असतो. पालक तरुण असतात, हौशी असतात, उत्साही असतात आणि मुलांकडनं ते करून घेण्याची क्षमताही त्यांची असते. म्हणजे तो अभ्यासक्रम त्यांना येत असतो. फारसं न शिकलेल्या पालकांनी तो अभ्यासक्रम येतो. शाळेतही शिक्षक अनेक वेळा करून घेतात. आता इतक्या वेळा करून घेतलं जातं की सगळ्याच मुलांना 90% वरती मार्क मिळतात आणि सगळीच मुलं हुशार भासतात. तर यामुळं 4थी पर्यंत फारशा समस्या लक्षात येत नाही. आता पुस्तकं ज्या वेळेला तयार केली जातात, क्रमिक पुस्तकं, त्यावेळेला ती मुलाच्या बौद्धिक क्षमता, सर्वसामान्य मुलांच्या बौद्धिक क्षमता लक्षात घेऊनच केलेली असतात. तुम्हाला मला थांबवायला लागतंय कारण आपल्याला रवींद्र कुडालकर यांचा फोन आहे, नाशिकहून बोलतायत ते. बोला. हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला. मी रवींद्र कुडालकर नाशिकहून बोलतोय. नमस्कार. हॅलो सखीच्या पूर्ण टीमला मी धन्यवाद देऊ इच्छितो. प्रथम, विविध प्रकारचे वैविध्य असलेले विषय अतिशय चांगल्या प्रकारे हाताळले जातात आणि त्यातून शैक्षणिक आणि सामाजिक प्रबोधन अतिशय उत्तम होत आहे. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की अनुवंशिकता आणि स्मरणशक्ती याचा काही संबंध असतो का? आणि दुसरं म्हणजे असं की अतिबुद्ध्यांक जास्त असेल तर अभ्यासामध्ये चांगले मार्क्स पडतातच, पण त्याचा निगेटिव्ह इफेक्ट काही डोक्यांमध्ये परिवर्तित होऊ शकतं का ते अतिबुद्ध्यांक? दुसरं आणि तिसरं असं की स्मरणशक्तीची जी औषधं बाजारामध्ये मिळतात त्याचा काही खरंच उपयोग होतो किंवा काय, हा एक वादाचाच मुद्दा आहे, त्याबद्दल काय करावं? तुमचे 3ही प्रश्न खूप चांगले आहेत. त्यांचा जो पहिला प्रश्न होता की अनुवंशिकता, ह्याचा काही संबंध आहे का? अनुवंशिकतेचा स्मरणशक्तीशी संबंध आहे तो असा की अनुवंशिकतेप्रमाणे तुमचा बुद्ध्यांक ठरतो आणि मूल जन्माला येतं. ते काही मुलं जन्माला येतात तीच जास्त अधिक बुद्ध्यांक घेऊन येतात आणि हुशार असतात. बुद्धिमत्ता ही वेगवेगळ्या प्रकारची असते. आपण त्याचे प्रकारही पाहणार आहोत. तर विशिष्ट मूल विशिष्ट प्रकारची बुद्धिमत्ता घेऊन जन्माला येतं. त्यामुळे अनुवंशिकतेचा आणि बुद्धिमत्तेचा निश्चित संबंध आहे आणि म्हणून स्मरणशक्तीचा, त्या बुद्धिमत्तेच्या प्रकारातील स्मरणशक्तीचा. ज्या प्रकारची बुद्धिमत्ता एखाद्या मुलामध्ये प्रबळ असते त्या बाबतीत त्याची स्मरणशक्ती चांगली असते, त्या गोष्टी त्याच्या जास्ती चांगल्या लक्षात राहतात. तेव्हा अनुवंशिकतेचा आणि बुद्ध्यांकाचा निश्चित संबंध आहे आणि बुद्धिमत्तेच्या प्रकाराचा. दुसरा प्रश्न जो होता की अतिबुद्ध्यांक असलेल्या माणसांचा निगेटिव्ह इफेक्ट ज्याला आपण म्हणतो असा काही असू शकतो? अतिबुद्ध्यांक असलेले जी मुलं असतात ती प्रतिभा संपन्न असतात आणि अत्यंत बुद्धिमान असतात. तर बऱ्याच वेळेला ही मुलं त्यांची जिज्ञासा जास्ती असते आणि ती थोडीशी तंद्रीत वावरतात आणि यामुळं काय होतं की त्यांना समजून घेतलं जात नाही. हुशार मुलांच्या समस्या हाही एक मानसशास्त्रातला महत्वाचं हे प्रकरण आहे. तर खूप वेळा असं होतं की खूप बुद्धिमान जर मूल असेल तर त्याचा जो नेहमीचा सर्वसामान्य मुलांसाठी जो अभ्यासक्रम असतो तो अभ्यासक्रम त्यांचा पटकन संपतो आणि मग त्यांना इंटरेस्ट वाटेनासा होतो. आता इंटरेस्ट वाटला नाही तर ती त्याच्यावर काम करत नाहीत आणि विसरतात. किंवा काही मुलं जी प्रतिभा संपन्न असतात ती काहीतरी त्यांना शोधून काढायचं असतं, त्यांना जिज्ञासा असते आणि अशा क्रिएटिव्ह मुलांच्याकडे सुद्धा दुर्लक्ष होतं की त्यांना ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ते खाद्य त्यांच्या मेंदूला मिळालं नाही तर त्यांना चक्क काय तंद्री लावून बसलायस किंवा त्यांना रागावलंही जातं. कुठल्या मुलांचं कौतुक होतं जी परीक्षेत मार्क मिळवतात, पण अतिबुद्ध्यांक असलेली मुलं ह्यांना काहीतरी वेगळंच करून दाखवायचं असतं. ती चळवळी असतात, बऱ्याच वेळा ती गडबड गोंधळ घालतात. तर आपले सगळे शास्त्रज्ञ आहेत ना, न्यूटन सकट, ह्यांना सगळ्यांना शाळेतनं बाहेर काढलेलं होतं. तर ही समस्या त्यांच्यामध्ये जाणवते. तर हुशार मुलांच्या नशीबवान पालकांना मी असं सांगेन की आपल्या मुलाचा जरा अभ्यास करा. त्यांनाच कळलं पाहिजे की नेमकं आपलं मूल कशात हुशार आहे, ते कुठे आपण त्याला कमी पडतोय. तिसरा जो त्यांचा प्रश्न होता तो अतिशय प्रॅक्टिकल होता की औषधं देऊन, आज जाहिराती इतक्या होतात पेपरमध्ये, कुठेही तुम्ही उघडा की असं केल्याने तुमची स्मरणशक्ती वाढते, अमकं घ्या. तर स्मरणशक्ती ही खरोखर औषधांनी वाढू शकते का?
आणि जर हो असेल त्याचं उत्तर, तर कुठल्या वयामध्ये का कुठल्याही वयामध्ये तुम्ही विसरताय म्हटल्यावर औषधाची बाटली, हल्ली इन्स्टंटचा जमाना आहे, औषधाची बाटली आणली, घेतलं आणि स्मरणशक्ती वाढली, असं खरंच होतं का? जर एखाद्या आजारामुळे स्मरणशक्ती कमी झालेली असेल, मला असं म्हणायचं एखाद्या मुलाला कावीळ झाली किंवा एखाद्याला टायफॉइड झाला आणि या आजारातून उठून त्याला अशक्तपणा आलेला आहे, तर मेंदूचं कार्य सुद्धा थोडंसं मंदावतं आणि अशा वेळेला औषधांचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे शारीरिक आजारानंतर येणारा अशक्तपणा. दुसरी गोष्ट, मुलांच्या मनावर जेव्हा ताणतणाव असतात तर या भावनिक ताणतणावांमुळे त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो आणि मग अशा वेळेला भावनिक ताण दूर करणारी औषधं त्यांना दिली गेली, उदाहरणार्थ पुष्पौषधी, तर त्याचाही उपयोग होतो. ही ताणतणाव दूर करतात, म्हणजे मेंदूच्या कार्यातला अडथळा दूर करतात आणि मग पाणी वाहायला लागतं, स्मरणशक्ती सुधारते. बरोबर. तेव्हा स्मरणशक्ती का कमी झाली आहे याची कारणं लक्षात घेऊन आपण त्याप्रमाणे उपचार केले पाहिजेत. तिसरी गोष्ट अशी की शंखपुष्पीसारखी काही औषधं ही स्मृतिवर्धक आहेत असं आयुर्वेद सांगतो आणि याचा काही प्रमाणात निश्चित उपयोग होतो असं मी म्हणेन. काही म्हणजे स्मृती प्रक्रिया ही मेंदूतले बायोकेमिकल चेंजेस आहेत, तर अशा प्रकारचे बायोकेमिकल चेंजेस घडवून आणणारी जी औषधं आहेत त्यानं स्मृती प्रक्रिया सुधारू शकते. पण खरोखर जर त्याची आवश्यकता असेल तर तुमच्या मुलाची स्मरणशक्ती नेमकी कोणत्या कारणानं कमी झाली हे लक्षात घ्या, त्याच्यावरचे ताणतणाव लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याला उपचार करा. पुढचा फोन आपल्याला विष्णू गरुड आहेत, मालाडहून विचारतात, बघूया काय म्हणतात ते. आलेल्या पाहुण्याबाईंना प्रश्न विचारायचा होता म्हणजे असा, आणि माझी शंका ही आहे की किशोरवयीन मुलांच्या स्मरणशक्तीबद्दल म्हणजे त्यांचं तंत्र आणि मंत्र यात मुलांचा हट्टी स्वभाव जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्यांना काही जरी माहिती असलं तरी ते पुढील भविष्यातील पालक, शिक्षक आणि अन्य लोकांच्या रिएक्शन बद्दल त्यांना जी भीती असते त्याच्यातनं ते त्यांच्याशी स्पीकआउटच होत नाही, असा माझा स्वतःचा अभ्यास आहे. तर या बाबतीमध्ये त्यांच्या या भीतीला काय औषध असू शकतं? ही स्मरणशक्ती त्यांची मंद नसते किंवा ते जे असते असंही म्हणू शकत, आपण त्याच्याबद्दल अभ्यासच करू शकत नाही. तर यांच्या भीतीला जर काही औषध आहे ते मानसशास्त्राच्या आधारावर मला मिळालं तर बरं होईल. म्हणजे जी काही माझ्या समोर एखादी मुलं येतात तर त्यांना कसं समजून त्यांच्याकडनं स्पीकआउट करायचं मलाच समजलं पाहिजे, तर मी दुसऱ्याला ते समाजकार्य म्हणून समजावून टाकून म्हणजे छोटीशी चालती बोलती की शाळा मी चालवू शकेन असं माझं म्हणणं आहे. त्यांच्या प्रश्नाला आपल्याला निश्चित उत्तर द्यायचं आहे. क्षणभर विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते. विष्णू गरुड यांचा जो फोन होता त्यांचं असं म्हणणं होतं की बालकिशोरवयीन मुलांमध्ये काही वेळेला ते बोलत नाहीत, म्हणजे मनमोकळेपणाने बोलत नाहीत, आई वडिलांची त्यांना भीती असते, तर अशामुळे सुद्धा काही वेळेला विसरणं किंवा मुद्दामून मी विसरलोय म्हणून सांगणं असं पण कुठेतरी होत असेल, तर ह्याला काही आपण उपाय करू शकतो का? त्यांना बोलतं करायला मुख्य म्हणजे. मी प्रथम आपला प्रश्न हा मला जाणवतंय की अत्यंत सामाजिक भान ठेवून तुम्ही हा प्रश्न विचारलाय आणि तुमचा हेतूही त्यामागचा चांगला आहे, तर प्रथम मी तुम्हाला याबद्दल धन्यवाद देते. एक लक्षात घ्या की मुलांना भीती वाटते कारण आत्ता मुलं ही प्रचंड ताणतणावात आहेत. बालपणीचा काळ सुखाचा वगैरे यावर मुलांनीच बॅन आणलेला आहे. मुलं इतकी टेन्शनमध्ये असतात आणि भले 4थी पर्यंतच्या मुलांना ना आपणहून टेन्शन येत नाही, पण कळत नकळत पालकांच्या वागण्यातून हे टेन्शन त्यांच्यापर्यंत पोहोचतं आणि इनडायरेक्टली त्यांना टेन्शन येतं. मुलाच्या चेहऱ्यावर परीक्षेच्या वेळेला टेन्शन दिसलं नाही तर हे काहीतरी वेगळं चाललंय असा भाव पालकांच्याही मनात असतो. त्यामुळे परीक्षा ही किंवा अभ्यास हा जरा टेन्शन घेऊनच करायचा प्रकार आहे असं कुठेतरी मुलांना शिकवलंच जातं त्यांच्या वागणुकीतून, पालकांच्या बोलण्यातून. पालकांच्या मुलांकडून ज्या अपेक्षा असतात त्या निश्चित जास्त असतात. अभ्यास करतोय म्हणून कौतुक केलं तर राजू डोईजड होईल किंवा डोक्यावरच चढून बसेल आणि करतोय तेवढाही अभ्यास करणार नाही म्हणून मुलांचं फारसं कौतुक केलं जात नाही. आणि कितीही मार्क पडले तरी पालकांच्या अपेक्षेपेक्षा ते कमीच असतात.
म्हणजे पालकांच्या अपेक्षा ह्या नेहमी त्यापेक्षा जास्ती असतात. मुलांपर्यंत सारखं हेच पोचतं की आधी अभ्यास करत नाहीस, अपेक्षा इतका अभ्यास ते मूल करत नाही असं पालकांना वाटत असतं. आणि तो जरी केला तरी परीक्षेत काय दिवे लावणार आहात कुणाला ठाऊक. आणि बरं कितीही दिवे लावले तरी ते कमीच वाटणार असतात. त्यामुळे मुलांची आत्मप्रतिमा बिघडते की त्यांना वाटतं की मी काही आई वडिलांना मुलांना आपल्याला काहीच फारसं कळत नसतं, त्यांचं मन तेवढं परिपक्व नसतं. तर पालक जे म्हणतात ते सगळं त्यांना खरं वाटतं आणि ते खरं करूनही दाखवतात की तू असा आहेस, तू अभ्यासू नाहीयेस किंवा अमुक आहेस, तू अपेक्षेला न उतरणार आहेस. तर मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. मग असा न्यूनगंड निर्माण झाल्यानंतर ती सांगतील का की मला भीती वाटतेय, मला टेन्शन आलंय. तर मुलांनी मोकळेपणानं पालकांना सगळं सांगावं. जे काही ती चुकतील, मागतील, काय वाटेल ते करू देत, ते पालकांना मोकळेपणानं सांगता येण्यासाठी पालकांचा आणि मुलांचा संवाद होणं अतिशय जरुरीचं आहे. आणि तो संवाद हा म्हणजे पालकांनी एक काळजी घ्यायला हवी की त्यांनी मुलांना काही इतर दिलं नाही तरी चालेल. मी म्हणेन की पालकांनी मुलांना द्यायची सर्वोत्तम देणगी म्हणजे आत्मप्रतिमा. आणि ती आत्मप्रतिमा तुम्ही द्या आणि त्यांचं ब्रेन प्रोग्रॅमिंग असं करा की ते मूल तुम्हाला काही येऊन सांगेल. तर त्या प्रत्येक मुलाला ह्याच्या मागे माझी एक अशी आध्यात्मिक भूमिका आहे असं म्हणावं तर की प्रत्येक मुलाला देवानं काहीतरी देऊनच पाठवलेलं असतं. आणि तुमच्या मुलामध्ये कोणते गुण आहेत, तुमच्या मुलामध्ये काय आहे ते शोधा आणि त्या दृष्टीनं त्याचं संवर्धन करा. हे गुण तुझ्यामध्ये आहेत अशी सकारात्मक आत्मप्रतिमा त्याला द्या. निगेटिव्ह किंवा चुकीची प्रतिमा मुलं बाळगतात आणि म्हणून त्यांना भीती वाटते. त्यामुळे ते आपल्या समस्या पालकांना सांगत नाहीत. आणि त्या समस्या जर पालकांना कळल्या नाहीत तर पालक त्याचं निराकरण काय करणार, म्हणजे पालकही करू शकत नाही. किंवा थोडं उलटही म्हणता येईल की पालकांनी जर आपल्या मुलाशी संवाद साधला असेल तर पालकांना ते बरोबर समजतं की या मुलाची समस्या नेमकी कुठे आहे. दुसरी गोष्ट, पालकांची अशी इच्छा नसते. पालक हे सगळं चांगलं करण्याच्या हेतूनच करत असतात. म्हणजे हेतू बरोबर असतो पण पद्धत चुकते. जी गोष्ट आहे एक की राजानं माकडांना बाग पाहायला सांगितली आणि मुळांना पाणी पोचतंय की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक झाड त्यांनी उपटून पाहिलं. हेतू चांगला होता पण कृती चुकली. तसं काही पालकांचं होतं की कृती चुकते आणि त्यामुळं हे सगळं घडतं. आता इथे पालकांचं थोडंसं त्याबद्दल माहिती नसणं हे त्याचं कारण आहे. तर ही माहिती आपण घेऊया की कुठल्या टप्प्यावर समस्या येतात, त्या कोणत्या येतात आणि त्या कशा येतात. त्याच्यावरती बोलायचं झालं त्याच्या आधी सुद्धा डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलू इच्छित आहेत. अंबरनाथहून बोलतायत ते. बोला. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की एखाद्या विषयाबद्दल इंटरेस्ट निर्माण असणं किंवा आवड असणं हे सुद्धा स्मरणशक्ती वाढीला उपयोगी पडतं. तर याबाबत आपलं मत काय आहे? आणि दुसरा प्रश्न असा आहे की डॉक्टर जॉन्सन या तत्ववेत्याने म्हटलंय की खरी स्मरणशक्ती एकाग्रतेने लक्ष देण्याची कला आहे. तर याबाबत आपलं मत काय? आणि पूर्वीच्या काळी समजा 20-25 वर्षापूर्वी म्हणायचे की शीर्षासन करणं हे सुद्धा स्मरणशक्ती वाढायला उपयोगी पडतं. तर याबाबत काही वैज्ञानिक काही पुरावे काही सादर झालेत का किंवा काही संशोधन झालंय का? धन्यवाद. बरोबर, धन्यवाद. पहिला जो त्यांचा प्रश्न होता तो इंटरेस्ट असणं याच्याशी निगडीत होता की इंटरेस्ट असणं हे स्मरणशक्तीला पोषक आहे का? निश्चित. इंटरेस्ट हा स्मरणशक्ती बाबतचा महत्वाचा, स्मरणशक्तीवर परिणाम करणारे जे घटक आहेत त्यापैकी इंटरेस्ट हा अत्यंत महत्वाचा आहे. मुलांच्या गाणी लक्षात राहतात, कुठला टीव्हीवर प्रोग्राम केव्हा आहे हे लक्षात राहतं किंवा क्रिकेटचा स्कोर लक्षात राहतो आणि बाकीच्या गोष्टी का लक्षात राहत नाही. तर त्यांची काही बुद्धिमत्ता तिथे कमी पडत नसते पण इंटरेस्ट निर्माण झालेला नसतो. तर मला असं वाटते जे अभ्यास विषय आहेत मुलांचे त्यामध्ये आवर्जून इंटरेस्ट निर्माण करणं हे प्रत्येक चांगल्या शिक्षकाचं काम आहे. आणि शाळेमध्ये शिक्षकांना जर तेवढा वेळ मिळत नसेल प्रत्येक मुलाकडे लक्ष द्यायला तर पालकांनी हा अशा प्रकारचा इंटरेस्ट निर्माण केला पाहिजे. प्रत्येक विषयाचा, प्रत्येक अभ्यास विषयाचा आणि आपल्या जीवनाचा संबंध असतो. पहा, भाषा, गणित मुळात ते जीवनात उपयोगात आणलं जावं म्हणूनच आपण ते शिकत असतो. तर पाठ्यपुस्तकही त्याप्रमाणेच तयार केलेली असतात. तर या सगळ्या विषयांचा आणि जीवनाचा संबंध जर त्याच्या लक्षात आणून दिला
किंवा समजा इतिहास शिकवायचा असेल तर राजा शिवछत्रपती मालिका दाखवा, किंवा एखादा त्याला किल्ला नेऊन दाखवा. भूगोल शिकवायचा असेल तर पृथ्वीचा गोल किंवा डिस्कव्हरी सारखं चॅनेल, तिथे जी काही माहिती मिळते ती दाखवा. थोडक्यात इंटरेस्ट आणि स्मरणशक्ती यांचा संबंध आहे हा त्यांच्या पहिल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर देता येईल. दुसरा त्यांचा प्रश्न असा होता की लक्ष देण्याची कला म्हणजे स्मरणशक्ती का? तर एकाग्रता करणं हे स्मरणशक्तीसाठी आवश्यक आहे. याला 8 सेकंड मॅजिक असं म्हटलं जातं. तर बऱ्याच वेळेला म्युझिक व्हिडिओमध्ये हा प्रकार उलट पद्धतीने वापरला जातो की ती चित्र 8 सेकंदाच्या आत बदलतात. त्यामुळे प्रत्येक वेळा आपण काहीतरी नवीन, ती लक्षात राहत नाहीत आणि मग प्रत्येक वेळेला आपण काहीतरी नवीनच पाहतोय आणि व्हरायटी पाहतोय असं दाखवलं जातं, भासमान असं भासवलं जातं. आता हाच प्रकार, हीच 8 सेकंड्स मॅजिक जी केली जाते. तर तुम्ही एखाद्या गोष्टीवर जर एकाग्र झालात तर मी नेहमी म्हणते जे लक्षात ठेवायचे ना त्याकडे प्रेमानं पहा आणि खूप वेळ पहा. तुम्हाला त्याच्यातले लिंक्स लक्षात येतील, याच्यातून आपल्याला काही करता येईल का वेगळं हे लक्षात ठेवण्यासाठी त्याची एक सुस्पष्ट रचना करावी लागते. मेंदूमध्ये रचनेशिवाय किंवा जी माहिती एकमेकाशी जोडली गेलेली नाही, ज्याला लिंकिंग म्हणतात, ती लक्षात राहू शकत नाही. तर त्याची सुस्पष्ट रचना मेंदू मध्ये निर्माण झाली पाहिजे आणि ती सुस्पष्ट रचना होण्यासाठी त्याच्याकडे एकाग्रतेनं ती वाचणं आणि ते चित्त एकाग्र होणं हे अत्यावश्यक आहे. आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळू की शीर्षासनानं काही होतं का? तर शीर्षासन हे महत्वाचं आसन आहे योगविद्येतलं. मुळात योगविद्या हीच तुमच्या बौद्धिक, भावनिक आणि आत्मिक शक्ती वाढवण्यास मदत करते. तर योग्य प्रकारे शीर्षासन केलं तर त्याचा उपयोग होऊ शकेल, पण त्याला सुद्धा काही मर्यादा आहेत. दुसरी गोष्ट, साधं त्याच्या मागचं कारण की मेंदूचा रक्त पुरवठा वाढतो. बरोबर. मेंदूकडे रक्त हे वर चढवायला लागतं, बाकीच्या ठिकाणी रक्त हे खाली उतरतं. मेंदूकडे ते चढवायला लागतं. तर शीर्षासनामध्ये मेंदूचा रक्तपुरवठा निश्चित वाढतो, हे त्याच्या मागचं एक शास्त्रीय कारण आहे. मात्र शीर्षासन करताना ते नीट शिकून अत्यंत शास्त्रीय पद्धतीनं, आणि योगासनाचे काही निकष आहेत, श्वसनावर तुमचा कंट्रोल असला पाहिजे किंवा जे काही योगासनाचे निकष आहेत ते योग्य प्रकारे केले तरच त्याचा उपयोग होऊ शकेल. आपल्याला डॉक्टर रमा मराठे यांच्याशी अशाच अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आपण तंत्र आणि मंत्रावरही येणार आहोत, पण तत्पूर्वी घेतो एक छोटीशी विश्रांती. छोट्या विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते. आपल्याला एक सखी प्रश्न विचारतायत, अंधेरीहून बोलतायत त्या. बोला. नमस्कार. नमस्कार. मी अंधेरीहून एक सखी बोलते. तुम्हा दोघींनाही नमस्कार माझा. बोला. तुमचा कार्यक्रमाचा विषय अतिशय उत्तम आणि त्या अनुषंगाने मला माझ्या मुलासंबंधी एक प्रश्न विचारायचा आहे. माझा मुलगा 32 वर्षांचा आहे, पण मध्यंतरी काही कारणामुळे त्याचा अभ्यास सगळं जरा मागे पडलं. 12वी पास आहे तो. 1-2 वर्षापूर्वी तो परीक्षेला बसला, पण काय झालं की आम्ही त्याचा अभ्यास घ्यायचो घरी. कॉमर्सचा स्टुडंट आहे. घरी व्यवस्थित सगळं सांगायचं आम्ही जे घ्यायचं, पण परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर तो सगळं विसरूनच जातो. त्याच्यामुळे दोन्ही वेळेला तो नापास झाला आणि त्याचा सगळ्या त्या विषयातला रस निघाला. आता पुन्हा मी त्याच्या मागे लागलो, कारण डिग्री शिवाय प्रमोशन काही मिळत नाही त्याला त्याच्या नोकरीमध्ये. आता पुन्हा मार्च मध्ये त्याला बसवायचं आहे. तर मला तुम्ही ह्या अनुषंगाने सांगा की आम्ही त्याच्याकरता काय प्रयत्न करू शकतो की त्याच्यात इंटरेस्ट उत्पन्न होईल आणि हे सगळं त्याच्या लक्षात राहू शकेल. कारण तो म्हणतो मी ब्लँक होतो तर मला आता बसायचंच नाही. त्याच्यासाठी काय उत्तर देता येईल? मला वाटतं मुलाचं वय 32 वर्ष आहे. तर एकंदर तुमच्या जी माहिती तुम्ही मला सांगितली त्यावरून असं वाटतं की काहीतरी याच्या मागे मनोविकाराचं कारण असावं आणि यामुळं असं होतंय. किंवा कधी कधी योग्य तंत्र स्मरणशक्तीची जी आहे ती वापरली न जाणं, किंवा एवढ्या वयानंतर खरोखरच इंटरेस्ट कमी होतो, किंवा आपल्याला हे जमणारच नाही असं वाटतं. ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्याला जमणार नाही अशी वाटते त्यावेळेला आपोआप ती करायचा कंटाळा येतो, त्याची चालढकल केली जाते. तर मला वाटते की त्यांच्यामध्ये जे काही आत्मविश्वास नाहीये, तर यामागे काहीतरी मनोविकाराचं सारखं कारण असावं. तर त्या दृष्टीनं तुम्ही
एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्यायला पण हरकत नाही असं मला वाटतं. आपण जे बोलत होतो, जे मुद्दा आपला थोडासा मागे राहतोय, तो म्हणजे महत्वाच्या टप्प्यांवर आपण बोलत होतो की एक 4थीचा टप्पा झाला, 7वी 10वी आणि 12वी असं तुम्ही म्हणालात की हे सगळे महत्वाचे टप्पे. या महत्वाच्या टप्प्यांवरती आपल्या पाल्याला किंवा कुठल्याही मुलाला, पाल्य म्हणजे काय फक्त विद्यार्थी आणि त्याने अभ्यास करावा असा दृष्टिकोन नाही, ओव्हरऑल संपूर्ण आयुष्यामध्ये जर त्याला वरती यायचं असेल तर कितीतरी गोष्टी कराव्या लागतात. या सगळ्याला ह्या महत्वाच्या टप्प्यांवरती पालकांनी लक्षात घेण्यासारख्या गोष्टी कुठल्या? तर मगाशी मी सांगितलं की 4थी पर्यंत साधारण लक्षातच येत नाही, कारण सगळी मुलं हुशार वाटतात. 4थी मध्ये मात्र जे काही शिकवलं जातं त्याचं जीवनामध्ये उपयोग करून घेणं म्हणजे ऍप्लिकेशन सुरू होतं. म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार शिकवलाय, पण नंतर गणित अशी असतात की याच्याकडे इतके आंबे आहेत, त्याच्याकडे तितके आहेत आणि ते इतक्या जणांना वाटले. आता इथे नेमकी बेरीज कुठे करायची, वजाबाकी कुठे, भागाकार कुठे, गुणाकार कुठे. साधं उदाहरण आहे. तर हे ऍप्लिकेशन सुरू होतं आणि जर मुलांना फक्त बेरीज करता येते, वजाबाकी करता येते, पण हे जर समजलेलं नसेल नीट तर अर्थात समस्या निर्माण होते. आणि इथे मात्र पालकांनी मग ते समजावून देणं गरजेचं आहे, नाही तर ते मूल अभ्यास करत नाही. 7वीला काय होतं, 7वीच्या टप्प्यावर साधारण त्या अभ्यासक्रमामध्ये हे सगळं आवर्जून त्याचं म्हणजे त्या पद्धतीनंच पुस्तकं बनवलेली असतात की मूर्त संकल्पनांकडून अमूर्त संकल्पनांकडे आपण जातो, म्हणजे अंकगणिताकडून बीजगणिताकडे जातो. तर हे सगळं तिथे कन्सेप्ट जे आहेत किंवा संकल्पना आहेत त्या मुलांना कळणं आवश्यक आहे. त्या जर कळल्या नाहीत तर काही मुलांना 7वी मध्ये प्रॉब्लेम येतो. मग त्या जर नसतील तर एखाद्या गुरुकडून किंवा पालकांनी स्वतः त्या संकल्पना समजावून देणं आवश्यक आहे. यानंतरचा टप्पा 10वीचा. आता 10वीच्या टप्प्यावर काय होतं की 7वी पर्यंत आणि 4थी मध्ये जरी समस्या आल्या तरी पालक त्याच्यासाठी 3 प्रकारचे उपाय करतात असं आपण म्हटलं की ट्युशन्स लावणं, अभ्यासाचा वेळ वाढवणं आणि काहीतरी औषध पाणी करणं वगैरे असं तसं. तर या सगळ्यामुळं 7वी पर्यंत ती मूल पुढे जातं. नंतर मात्र थोडीशी गाडी अडते, कारण 10वीच्या टप्प्यावर एकतर अभ्यासक्रम हा त्याची व्याप्ती मोठी असते, विषय अनेक असतात, म्हणजे त्याच्या शाखा निरनिराळ्या त्या वाढतात, क्लिष्टता वाढते. जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतील तर मुलाला ते सगळं समजून घेणं अत्यंत अवघड जातं आणि मग त्या सगळ्याचा कंटाळा यायला लागतो. शिवाय वयही लक्षात घ्यायला पाहिजे. 7वी पर्यंतची मुलं थोडंफार ऐकतात, 10वीला त्यांचा इगो डेव्हलप झालेला असतो, ती थोडीशी बंडखोर बनलेली असतात आणि ऐकत नाही कार्ट हे जी तक्रार आढळते ती साधारण त्या वयात. आता हा बंडखोरपणा, त्याच्यानंतर त्याच वेळेला त्यांना 10वी हे महत्वाचं वर्ष आहे, त्याच्यावर तुझ्या जीवनाची दिशा कळणार आहे, हे सगळं त्या मुलांवरही ताण असतो, त्या पालकांवरही ताण असतो आणि मग सगळीकडे धावाधाव आणि टेन्शन असं सगळं सुरू होतं. आणि तर तिथे कन्सेप्ट क्लिअर करून मुलांना सांगणं आणि अशा वेळेला तंत्रमंत्रही समजावून देणं आत्ताच्या स्पर्धेच्या जमान्यात हे सगळं आवश्यक आहे. मी 2 उदाहरणं सांगते आपल्याला, ही खरी घडलेली उदाहरणं आहेत. तर थोडंसं पुढे जाताना मला असं म्हणायचं की जिथे आपण थोडंसं कॉन्सन्ट्रेशन आपलं जो विषयाच्या वरती आहे ते घेताना बघा, तुमचं उदाहरण जर तिथे बसत असेल तर मला ऐकायला निश्चित आवडेल. पण आपण जेव्हा तंत्र म्हणतो ती तंत्र म्हणजे कुठली अपेक्षित आहेत, काय आहे? जसं आपण आत्ताच म्हटलं की वैद्यकशास्त्र वाढतं आहे, वैद्यकशास्त्राने आपल्याला काय दिलं तर कदाचित माझं मूल असं आहे हे ओळखायला पालकांना एक जागृती दिली. ती जागृती आल्यानंतर मग पुढे काय, ह्याचं पुढे काय करायचं, इथे जी आपल्याला मदत लागते ही एका वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता असते. समुपदेशक तिथे मदत करू शकतो का, सायकियाट्रिस्ट मदत करू शकतो का, हे एक म्हणजे ग्रुपनी करण्याची गोष्ट असेल तर तंत्र म्हणजे नेमकं काय? स्मरणशक्तीची तंत्र ही 3 प्रकारची आहेत. याआधी तुमच्या मुलाला ओळखा किंवा त्या मुलाच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करा हे तर गरजेचंच आहे. त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रकार ओळखणंही गरजेचं आहे. याबद्दल आपण बोलू, पण प्रथम स्मरणशक्तीच्या तंत्रांबद्दल बोलते की स्मरणशक्तीची तंत्र ही आपण त्याचे 3 विभाग करूया. मला तुम्हाला थांबवायला लागतंय कारण आपल्याला वृंदा करंदीकर एल्फिस्टन रोडून विचारतायत. बघूया त्यांना काय म्हणायचंय. बोला. हॅलो, नमस्कार. हा बोला. खूपच छान प्रोग्राम चाललाय तुमचा. माझे 2 प्रश्न आहेत.
बुद्ध्यांकाला तुम्ही किती महत्व द्याल आणि परिश्रमाला किती महत्व द्याल. कारण माझ्या बघण्यात असं बरंच आलंय की बुद्ध्यांक जरी चांगला असला तरी परिश्रम खूप कमी पडतो, त्याच्यामुळे ती मुलं मागे पडतात. आणि आता सध्याची जी परिस्थिती आहे की मुलं शाळेतून आली की आई वडील त्यांना ट्युशनला टाकतात, तर त्याच्यामुळे जनरली आपल्याला असं लक्षात येतं की खूपच डिसइंटरेस्टेड असतात मुलं. किंवा मग पालकांचं असंही म्हणणं असतं की ट्युशन मध्ये सगळं करतो, परीक्षेत का नाही करत. तर ह्याच्यावर काही तुम्ही उपाय सांगू शकाल का? बरोबर. बुद्ध्यांक आणि परिश्रम अतिशय छोट्या ह्याच्यात पण तंतोतंत उत्तर द्यायला पाहिजे की बुद्ध्यांक आणि परिश्रम यांचा संबंध, परिश्रम कमी पडतात का आणि बुद्ध्यांक तो कुठपर्यंत घेऊन एक लक्षात घ्या की बुद्ध्यांक जे काही मूल घेऊन आलेलं असतं तो आपल्याला बदलता येत नाही, हे निश्चित. पण बुद्ध्यांक जितका असतो तितका तो वापरला जातो का किंवा तो वापरला जात नाही, ह्याला काही कारण आहेत. आणि याबद्दल मी म्हणेन की मुलांना जे अडकवलं जातं, दिवसभर अडकवलं जातं, यामुळं फक्त अभ्यासाचे तास वाढतात. पालकांना वाटतं जास्ती तास अभ्यास केला की जास्ती मार्क मिळायला पाहिजे. तर एवढं करूनही होत नाही, कारण त्यांचा इंटरेस्ट किंवा त्यांची जी एकाग्रता असते ती होत नाही. आता यासाठी आम्ही ह्या सुद्धा एक तंत्राचा भाग आहे, म्हणजे जी आम्ही सर्व जनरल टेक्निक्स सांगतो, तर यामध्ये या गोष्टी अल्टरनेट करायला हव्यात. की आता तुम्ही जर शाळेतून जाऊन आलात तर मध्ये काही काळ तुम्हाला काहीतरी वेगळं करण्याची गरज असते. मेंदू थकतो ना, तर काहीतरी मध्ये वेगळं करा. आणि शारीरिक खेळ किंवा काही म्हणजे जे आरोग्यासाठी आवश्यक आहे, आणि मध्येही विश्रांती मिळणं मेंदूला आवश्यक असतं. दुसरी गोष्ट, नुसते तास वाढवून उपयोग नाही, तर आता आपण तंत्रांविषयी थोडी माहिती घेणार आहोत. ती तंत्र वापरायला पाहिजेत. आणि यासाठी मुलाच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास, त्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे, त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रकार कुठला आहे. एवढंच काय की काही मुलं ही राईट ब्रेन डॉमिनंट असतात, म्हणजे ती प्रतिभा संपन्न असतात, त्यांना काहीतरी वेगळं करायला आवडतं, क्रिएटिव्ह असतात ती. आणि काही जण लेफ्ट ब्रेन डॉमिनंट असतात, तर त्यांच्यामध्ये लॉजिकल म्हणजे तर्कशास्त्र, विचारशक्ती आणि गणितासाठी जी बुद्धिमत्ता लागते ती चांगली असते. आणि ही मुलं सर्वसाधारणपणे अभ्यास व्यवस्थित करतात आणि मार्कही मिळवून दाखवतात, त्यांचं कौतुक होतं. पण जी क्रिएटिव्ह मुलं असतात त्यांना काहीतरी वेगळंच करायचं असतं. एका गोष्टीसाठी त्यांना 10 वेगवेगळे प्रकार किंवा मी माझ्या पद्धतीने उत्तर लिहितो असं काहीतरी. आता क्रिएटिव्ह मुलं म्हणजे खरोखर नशीबवान म्हणायला लागेल या पालकांना, ते ही क्रिएटिव्हिटी जोपासायला पाहिजे. आणि जर राईट ब्रेन डॉमिनंट मूल असेल तर त्याला राईट ब्रेनची जी टेक्निक्स आहेत तर ती वापरायला हरकत नाही. आता या सगळ्यामुळे प्रत्येक मूल जवळजवळ थोडंफार तरी क्रिएटिव्ह असतंच. तर अशा प्रकारच्या टेक्निक्समुळं मेंदू हा अधिक कार्यक्षम होईल, त्याच्यात इंटरेस्ट निर्माण होईल. तर 3 प्रकार साधारण लागतात. एक म्हणजे आकलन, दुसरी गोष्ट क्रिएटिव्हिटी, म्हणजे त्या माहितीचं संकलन करण्यासाठी किंवा सुस्पष्ट रचना मेंदू तयार करण्यासाठी त्या माहितीचं काहीतरी करणं, त्याच्यापासून उपयोग करणं, नाही म्हणजे त्याची काहीतरी रचना करणं. बरं. आणि तिसरी गोष्ट मेमरी किंवा ते स्मरणात ठेवणं. तर ही 3 मशीन्स मेंदूमध्ये आहेत असं समजा. तिन्ही मशीन्स एका वेळेला गरम करण्याची काही गरज नाही, वापरण्याची गरज नाही. तर ज्यावेळेला तुम्ही एखादा धडा समजून घेताय तेव्हा तो फक्त समजून घेण्याकडेच लक्ष द्या. त्यावेळेला लक्षात ठेवण्याचा ताण स्वतःला देऊ नका. नंतर हा धडा समजून घेतल्यानंतर याचं मला काय करता येईल, की ही जी माहिती आहे त्याच्याकडे थोडं प्रेमानं पहा. तर ती माहिती एखाद्या चित्राच्या स्वरूपात, एखाद्या आकृतीच्या स्वरूपात हे करता येईल किंवा त्याची तुलना करता येईल किंवा म्हणजे विविध मार्गाने साठवण्याचा फ्लो चार्ट निर्माण करता येईल. तर त्या माहितीची सुस्पष्ट रचना करता येईल. मग ती करा. ती करताना तुम्ही लक्षात ठेवायची गरज नाही, समजून तर घेतलेलं असतं. मग ते केल्यानंतर ती क्रिएटिव्हिटी झाली. आणि ती झाल्यानंतर मग आता मेमरी किंवा ते स्मरणात ठेवण्याकडे वळा. आणि स्मरणात ठेवण्याची काही वेगळी तंत्र आहेत, त्याची पुनरावृत्ती करायला लागेल, त्याचा एखादा चार्ट बनवून तुम्ही लावाल, अशा अनेक गोष्टी करता येतील. तर हे सगळं केलं तर मुलांना त्याच्यात इंटरेस्ट वाटेल, ती थकणार नाहीत. मेंदूचे सगळे भाग किंवा सगळी कार्य एकाच वेळेला वापरण्याची चूक केल्यामुळं मुलं थकतात. आणि थकलेला मेंदू काही फारसं काम करू शकत म्हणजे एका वेळेला एकच गोष्ट थोडक्यात म्हणजे ती तरी नीट करा आणि मग पुढे जा. आपल्याला गजानन गोरे विचारतायत, मुलुंडून बोलतायत ते.
बोला. दोघींना माझा नमस्कार. नमस्कार. एखादा विद्यार्थी शाळेमध्ये शिकत असेल, SSC किंवा कॉलेजमध्ये असेल, तर तो अभ्यासामध्ये प्रगती करतो किंवा त्याच्यामध्ये त्याची अपेक्षित इतकी प्रगती होत नसेल, तर त्या वेळेला आपण त्याच्या स्मरणशक्तीविषयी आपण संशय घेत असतो. तर माझं याच्यावरती असं मत आहे की तो जो शिक्षक असतो त्याची निवेदन शैली किंवा तुम्ही बेसिक कन्सेप्ट किती क्लिअर करू शकतो की त्या मुलाला विषय पूर्णपणे समजू शकतो आणि मुलांचं थोडंसं आकलन शक्ती किंवा त्या आकलन शक्ती किंवा मुलाचे इंटरेस्ट, हे जर ह्या दोन्हीचा ह्या 3 गोष्टी जर समन्वय साधला गेला तर तो विषय अशा अतिशय त्याला समजतो आणि त्यावेळेस स्मरणशक्तीचा प्रश्नच निर्माण होत नाही. तर या बाबतीत आपलं मत काय आहे? थँक्यू. त्यांच्या प्रश्नाला आपल्याला निश्चित उत्तर द्यायचं आहे, पण तत्पूर्वी आपण घेतो एक क्षणाची विश्रांती. विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते. गजानन गोरे यांच्या प्रश्नाला आपल्याला उत्तर द्यायचं होतं. प्रत्येक विषय शिकवण्याची विशिष्ट पद्धत असते आणि विषयानुरूप त्याच्यासाठी वापरण्यात येणारी तंत्र ही वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ गणित आणि सायन्स याच्यासाठी लेफ्ट ब्रेन टेक्निक्स वापरावी लागतील आणि भाषा विषयासाठी राईट ब्रेन टेक्निक्स किंवा इतिहास विषयासाठी वापरावी लागतील. तर प्रत्येक विषय शिकवण्याची पद्धत ही चांगला शिक्षक अंमलात आणत असतो. आणि समजा एखादा कन्सेप्ट नाही समजला तर तो सांगू शकेल अशा दुसऱ्या एखाद्या शिक्षकाकडून, कधी पालकांकडून, कधी ताई दादांकडून, काका काकूंकडून, कुणाकडूनही ते समजून घ्या. पण मुलांना अशी सवय लावा, जे समजलं नाही ते कुठून तरी समजून घ्यायचं आणि त्यांच्यामध्ये तो इंटरेस्ट निर्माण होणं आवश्यक आहे. मुलं नेमकं हेच करतात की जे समजत नाही ते सांगतच नाहीत की मला हे समजलेलं नाहीये, तर ते त्यांनी सांगितलं तर निश्चित त्यांना मदत होऊ शकेल. आपण तंत्र आणि मंत्र स्मरणशक्तीचे ह्या विषयावरती चर्चा चालू ठेवणार आहोत. डॉक्टर, आपल्याला महत्त्वाच्या विषयांवरती येताना परत मी असं विचारेन की जसं तंत्र तुम्ही सांगताय मगासपासून, जसं गोरे साहेब म्हणाले की ह्या सगळ्याचा एक समन्वय साधणं गरजेचं आहे. पालक, डॉक्टर, वैद्यकीय सल्ला, सायकियाट्रिस्ट, समुपदेशक ह्या सगळ्यांनी कदाचित असलेला बुद्ध्यांक सुद्धा चांगल्या पद्धतीने समोर येईल, वापरता येईल. आता मंत्र जेव्हा आपण म्हणतो त्या मंत्रामध्ये असं सर्वसाधारणपणाने धरलं जातं की मंत्र हा एकाच वेळेला नाही पण अनेकदा उच्चारल्याने तुमचं स्मरणशक्तीमध्ये तो स्मरणात राहतो. तर ह्या मंत्रामध्ये तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? एकतर स्मरणशक्तीची तंत्र मंत्र असाच आजचा विषय आहे. ती कोणती आपण लक्षात घेऊ की जनरल टेक्निक्स किंवा सर्वसाधारण. तर यामध्ये सर्वसाधारणपणे स्मरणात राहण्यासाठी काय केलं पाहिजे तर चांगलं आरोग्य हे आवश्यक आहे. आहाराचा आणि स्मरणशक्तीचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे कॅल्शियमची जर डेफिशियन्सी असेल तर मूल हे चिडखोर असतं किंवा ते रेस्टलेस असतं, म्हणजे अस्वस्थ असतं. प्रोटीन्सची कमतरता असेल तरीही अस्वस्थपणा खूप असतो, त्यामुळे एकाग्रता होत नाही. परीक्षा काळामध्ये प्रोटीन्सची गरज वाढलेली असते आणि हे प्रोटीन्स जर नाही मुलाला मिळाली तर त्याच्या मेंदू त्याचा नीट काम करू शकत नाही, त्याचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, त्याच्या लक्षातही राहत नाही. तर आहाराचा आणि हा संबंध लक्षात घेणं गरजेचं आहे आणि मुलांना परीक्षा काळात किंवा नेहमीच योग्य आहार देणं अत्यंत महत्वाचं. त्याच्यानंतर पुरेशी झोप. अभ्यासाचे तास वाढवून काहीच होत नाही. कुऱ्हाडीला धार काढली तरच लाकडं जास्ती फोडून होतील. तर पुरेशी झोप मिळणं म्हणजे साधारण 6-7 तास झोप आणि तासभर मेडिटेशन, मनोरंजन हे सगळं आवश्यक आहे मेंदूचा थकवा दूर करण्यासाठी. ध्यान किंवा रिलॅक्सेशन टेक्निक्सही वापरायला हरकत नाहीत. त्याच्यानंतर सर्व ज्ञानेंद्रियांचा उपयोग. म्हणजे एखादी गोष्ट नुसती पाठ करण्यापेक्षा तुम्ही डोळे, कान किंवा एखादा प्रयोग प्रत्यक्ष करणं, तेव्हा सर्व ज्ञानेंद्रियांचा उपयोग जर केला तर ते स्मरणात जास्ती राहतो. त्याच्यानंतर यानंतर महत्वाचं असं की आपण विसरतो कसं हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती करणं. तर एबिंगहॉस नावाच्या शास्त्रज्ञानं असं म्हणजे याबद्दल लिहिलेलं आहे त्याचं संशोधन की साधारण 1 तासानंतर आपण 50% विसरतो. 9 तासानंतर आपण 60% विसरतो. 1 दिवसानंतर आपण 70% विसरतो आणि 1 महिन्यानंतर आपण 80% विसरतो. मी मगाशीच सांगितलं विसरणं नैसर्गिक आहे. मग या विसरण्याला आता बांध घालायला हवा. यासाठी काय करायचं तर आम्ही ह्याला 1 hour प्लॅन म्हणतो की 1 तासामध्ये
ते 40 मिनिटच वाचायचं, आकलन करून घ्या, त्याचे मुद्दे काढा, हे सगळं 30 ते 40 मिनिटे. त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटं रिकॉल किंवा ते पुन्हा आठवून पाहणं आणि 5 मिनिटं विश्रांती. ह्या पद्धतीनेच ते व्हायला तर अशा प्रकारे मनुष्य कितीही वेळ अभ्यास म्हणजे 15-15 तास दिवसाचा अभ्यास केला तरी थकायला होणार नाही. म्हणजे 1 तासामध्ये रिकॉल झाला, बरोबर, म्हणजे परत आठवण झाली, तर त्यामुळे त्या विसरण्याला प्रतिबंध झाला. 1 दिवसामध्ये 60% विसरलं जातं 9 तासामध्ये. तर याच्यासाठी साधारण तुम्ही सकाळी जर म्हणजे दिवसभर जे काही केलेलं असतं तर ते रात्री त्याची पुनरावृत्ती करणं, निदान मुद्द्यांची रात्री झोपता झोपता करा, तर याच्यामुळं तुम्ही ते विसरणार नाही. नंतर साधारण रविवार जो आहे म्हणजे नियमित अभ्यासाला महत्व आहे. रविवारी पूर्ण आठवड्यामध्ये जे जे काही तुम्ही केलं ते रविवारी आठवून पहा, तर यामुळे विसरण्याला प्रतिबंध होईल. आणि महिन्यातले 2-3 दिवस असे ठेवा की ज्याच्यामुळं तुम्ही त्या महिन्यामध्ये त्या महिन्यातल्या सगळ्याची उजळणी, तर उजळणी महत्वाची. बरोबर. तर पुनरावृत्ती ही अत्यंत महत्वाची आहे. आणि आपल्याला माहितीये की ग्रंथच्या ग्रंथ लोक पाठ करायची आणि ही पुनरावृत्ती पद्धतीने त्यावेळेला पुस्तकही नव्हती, तर पुनरावृत्ती पद्धती ही अत्यंत महत्वाची आणि ती पाण्यासारखी आहे, ती जिथे तिथे लागते. डॉक्टर, शेवटी असं आहे की स्मरणशक्ती, तंत्र आणि मंत्र हा विषयही एवढा मोठा आहे, तरी देखील एक 55 मिनिटांमध्ये जे आपल्याला शक्य झालं ते आपण प्रेक्षकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. तंत्रमंत्र जी तुम्ही सांगितलीत ती सगळ्यांनी लक्षात घ्यावी, विशेषतः स्टुडंट्सनी ती लक्षात घ्यावी आणि त्याच्या प्रमाणे काम केलं तर यशाची प्राप्ती निश्चित होईल. आज तुम्ही आलात आणि हॅलो सखीमध्ये चांगलं मार्गदर्शन केलं, मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याच्याबद्दल हॅलो सखीतर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.